पुढची बातमी, मालाड रेल्वे स्थानकावर नमाज पठण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय। स्टेशन मास्टरच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय। मालाड रेल्वे स्थानकावरील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। मनोज, रमजान महिना सुरू आहे आणि त्या अनुषंगाने मालाड रेल्वे स्टेशन पश्चिमेला गेले काही दिवस काही मुस्लिम बांधव जे आहेत ते नमाज पढ़त होते आणि याचा व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमावर व्हायरल झाला होता आणि त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला होता। त्यानंतर किरीट सोमय्या काल मालाड स्टेशन जे आहे त्या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी त्या ठिकाणाची पाहणी सुद्धा केली। स्टेशन मास्टर जे आहेत त्यांच्याशी बोलले, GRP असेल, RPF असेल यांच्याशी सुद्धा बोलले होते आणि यावर कारवाई करण्यास सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने जे स्टेशनचे अधीक्षक आहेत, मॅनेजर आहेत त्यांना तक्रार करण्यास सांगितलं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी तक्रार दिलेली आहे रेल्वे GRP आणि RPF यांच्याकडे आणि त्या अनुषंगाने 3 जणांवर ही कारवाई करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। त्यांना जे भारतीय BNS कलम आहे ते 168 आणि GRP म्हणजे रेल्वे कायद्याचं कलम जे आहे RPFचं 177 या अंतर्गत त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे। त्यांना या संदर्भात बोलावण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। जी मनोज, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।